मी बातम्यांमध्ये अनेक वेळा आपल्याला दाखवलं वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जिथं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत चालणाऱ्या या साफसफाईच्या गाड्या मुख्य रस्त्यावर कचरा खाली करून जातात आणि ही खाली धूळ जी असते ही कचरा म्हणजे डोळ्यात जाऊन इथं मोठा अपघात पण होऊ शकतं आणि लोकांना त्रास पण होऊ शकतो। आता हे व्हिडिओ काढतात, माझा व्हिडिओ काढा साहेब अगोदर आणि तुमचं नाव सांगा। माझं नाव काय आहे जेव्हा सांगितलं तेव्हा खाली कोण करते ते सोडा विषय। तुम्हाला हा माहिती आहे ओला कचरा आणि सुका कचऱ्यामध्ये काय difference तसं नाही, ते कचरा ते असू द्या, कचरा ओला असो की सुका असो तुम्ही अरे ऐका रवी दादा, तुम्ही ऐका मी काय बोलतोय, तुम्हाला तेच विचारतो दादा। ऐका मी काय बोलतोय। ओला आणि सुका कचऱ्यामध्ये काय डिफरंट आहे का? नाही माहिती। हा, नाही तेच लफडा आहे ना दादा। मी तुम्हाला हे विचारते, अरे ऐका गटराचा जर माती निघालाय ते असं टाकतो की सुकल्याच्या नंतर जेसीबी कुठं टाकायचं त्याच ना कुठं असतं? सगळं माहिती आहे तुम्हाला, तरी पण तुम्ही हा सगळं एक मिनिट, तुमच्या कंपनीचं नाव काय आणि हा सगळं करताय तुम्ही। कंपनीचं नाव मला सगळं माहित आहे काय मला नाही माहिती आहे, मला कसं माहित असणार, मी तुमच्या कंपनी थोडंच काम करतोय। सगळं माहित आहे दादा। काय नाव माहित आहे ऐका ना, नाव काय कंपनीचं? मला कंपनी बद्दल काय माहित नाही दादा। नाही माहिती आहे। तुम्ही काम करून पगार कोणाकडे घेणार? पगार आता येईल ना, कंपनीचं नाव असेल Account दिला तर। ऐका ना, तो चेहरा असं ऐका ना, मला काय म्हणायचंय, कंपनीचं नाव काय? मला कंपनीचं नाव नाही माहिती दादा, 10 दिवस झाला जॉईनिंग करून। हा, जेव्हा गाडी कोणाची गाडी? मला कसं काय माहित पडलं दादा? अच्छा, तुम्हाला इथं कचरा खाली करायला कोण बोलला? दादा ओला कचरा आहे आणि सुका कचरा ओला कचऱ्यामध्ये लय डिफरंट असतो, तुम्हाला पण माहित आहे। अरे पण इथं खाली करायला कोण बोलला? आता जेसीपी येईल तर पण डम्पिंग मध्ये भर. ते काही असो, ते खाली करायला कोण बोलला? त्याबद्दल मला काय नाही माहिती दादा, मला माझं काम करू द्या दादा। हो दादा, गाडी बाजी माझ्या बरोबर करू नका तुम्ही। तुम्ही तुमच्या सुपरवायझरला फोन लावा मला। त्यांना मी सांगतो 10 दिवस झाला मला, तर तुम्ही उगत त्यात तुम्ही हे कचरा रोडवर का टाकताय? हे रोड आहे। तुम्हाला कोण बोलला? ग्राउंड आहे का? काय दादा हे? कोण बोलला? कधी झाली? हा, कधी झाली? झाला नाही म्हणतो, ही काय गिला कचरा आहे, ओला आहे। अरे कसाही कचरा असो, तुम्हाला इथं टाकायला कोण बोललं ते सांगा। सांगा आता। काय सांगू दादा, मला गाडी साईड लावू द्या ना एक मिनिट। ऐका ना तुम्ही, गाडी तरी साईड लावू द्या भाऊ, एक मिनिट थांबा ना, साईड लावू द्या गाडी। साईडला असू द्या, असंच असू द्या ना, तुमचा सुपरवायझर। हा तो एक मिनिट थांबा, तुम्ही आणखी काम आहे गाडी करा, या साईडला लावू द्या ना। फक्त इतकं बोला की गाडीत इथं कचरा कसा खाली करायला कोण बोललं? कोण बोला म्हणजे डम्पिंग फुल होता म्हणून खाली गेला इकडं। हे डम्पिंग आहे का? आधीच होता कचरा इकडं। अरे नाही, तसं मी तुम्हाला काय नाही बोलत आहे, ऐका तुम्ही। बद्दल दादा आधीच कचरा होता की आता हा कचरा टाकलाय मी? टाकतंय कोण? हा? मी ऍक्सेप्ट करतो ना, फुल आहे तो डम्पिंग। बरोबर, पण तेच विचारतोय, इथं डम्पिंग बनवली कधी? अर्धा एक तास जेसीपी येते, बघा जावा कसा काय प्रकार आहे याचा भरायचा सगळं। ती जेसीबी येऊन घेऊन जात असेल, बरोबर, हेच म्हणायचं तुम्हाला। पण इथं टाकायसाठी कोण बोललं? हो. जर डंपर वरून भरून गेला आणि त्याच तुम्ही पाठी बाईक वर ते किचड जगडा ते तुमच्या अंगावर आता हे तुम्ही इथं सुकवत आहे, हे माती उडते, ती नाही का प्रदूषण? अरे कुठे उडताय दादा, समोर बघा ना तुम्ही। अच्छा, तुमच्या कंपनीचं नाव माहित नाही तुम्हाला? मालकाचं बी नाव माहित नाही? नाही ना दादा, माहित असतं तर बोलायला काय झालंय। आता हे बघा, हे ड्रायव्हर आहेत आणि हे इतके अशा अनेक प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ दाखवले आम्ही। बीएमसीच्या गाड्या घेऊन चालतात, MS01EW 3694। आता असा गाडीचा नंबर आहे, हा बघा, सगळा कचरा याच्यातनं इथं खाली करण्यात आलेला आहे, बरोबर। आता हा कचरा खाली करतात तर करतात, पण यांना यांच्या कंपनीचं नाव माहित नसतं, यांना यांच्या सुपरवायझरचं नाव माहित नसतं। शेवटी बीएमसी जी गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंग चालते, अशा वाऱ्यावर चालणाऱ्या लोकांना कामावर ठेवतातच कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथं उपस्थित होतो। आता तुम्हाला मी स्वतः, तुम्ही मुंबईकरच आहात, तुम्ही स्वतः या बाबतीत तुम्ही जाणून घ्या। जर हा माणूस स्वतःची ओळख दाखवत नसेल, याला कोणाची माहिती नसेल, तर हा कुठे काय प्रकार करून गेला, मग जबाबदार कोण असणार? सध्या तर आपल्याला माहितीच आहे की मुंबईमध्ये काय चाललंय, महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, पण हे लोक स्वतःची ओळख तर लपवतातच, पण हे ज्यांचे कॉन्ट्रॅक्टर जिथं काम करतात त्यांची पण ओळख लपवतात। म्हणजे याच्या मागचं कारण काय? आता ही गाडी आली, इकडे दाखवा, त्या गाडीच्या पाठीमागे बघा किती धूळ आहे। आता ही धूळ उडते आणि बायकरच्या डोळ्यात जाते, जर कोण काय खाली पडलं आणि काय मोठा अपघात घडला तर इथे बृहन्मुंबई महानगरपालिका ही जबाबदारी घेणार का? किंवा हे ठेकेदार, आता ठेकेदार कोण आहे यांना स्वतःला माहित आहे की नाही हे माहित नाही, पण हे स्वतः बोलतात कोणीही येतो, फक्त मला 8 दिवस झाले, मला 10 दिवस झाले, हाच रडणं रडतो। पाठच्या मागे मी पण तुम्हाला एक न्यूज दाखवली होती बातम्यामध्ये, त्या बातमीत तो स्वतःला म्हणत होता मला माहित नाही मी कोण आहे, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे। पण जर यांना काहीच माहित नाही, मग हे लोक कोण आहे याचं उत्तर बीएमसीने द्यायला लावं। पण आता हे लोक जर रस्ता साफ करतात, रस्ताच कचऱ्यावर टाकतात, मग साफसफाई कसली? सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो। स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईचा जो प्रकरण आहे हाच का?
मग आता याचं उत्तर कोण देणार, सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या हातातच आलेला आहे. आणि आता याच्यावर आपली कमेंट पाहिजे, आपली राय पाहिजे. आणि BMC ने याच प्रश्नाचं उत्तर द्यावा की या अनोळखी लोकांना कामावर ठेवतात आणि यांचे ठेकेदार कोण आहेत, यांचे चालक कोण आहेत, यांचे ओळखपत्र कुठे आहेत, हे सगळं BMC कडनं यायला पाहिजे आणि या लोकांना शो करायला पाहिजे. आता सध्या तर आपल्याला पोलिसांना बोलवण्याची गरज पडलेली. आपण पोलीस आपल्या सोबत आहेत आणि आता पोलीस त्यांना विचारतील त्यांना काय विचारायचंय. आपलं काम होतं पोलिसांना बोलवायचं. आता आम्हाला तर ते डिटेल्स काय देत नव्हते, त्यांचा सुपरवायझर कोण आहे वगैरे काय ते आता ते पोलीस जे विचारतील तुम्हाला पुढे दाखवतो काय त्यांनी विचारलेलं आणि काय त्यांचं बोलणं झालेलं म्हणून. ओला कचरा आहे, माती इथे रस्त्यावर इथे जेसीबीने उचलतात, परत जेसीबीने उचलतात. जेसीबीने उचलतात. इथे टाकायला कोणी सांगितलंय तुम्हाला इकडेच टाकायचं आणून? इथे होता डम्पिंग म्हणून मी पण पलटी केलं. अच्छा, होता म्हणून टाकला म्हणजे अजून वाढवतच राहिली त्याला इथे. काय जेसीबीने भरत असतात ना सर. कधी भरणार? आता मेन कसं आहे, हा डम्पिंग जेसीबी येणार कधी? मला वाटतं 1-1.5 तासाने येईल. एक घेऊन जाता एक घेऊन जाता असं आहे. मेन आताच भरलेला सर, ते पूर्ण रोड ताणत जातं. दादा कंपनीचं नाव काय आपल्या? दादा मला तुम्हाला सांगितलं 10 दिवस झाला. कंपनीचं नाव माहित नाही साहेब. कंपनीचं नाव माहिती नाही तुला? तर 10 दिवस झाला जॉईनिंग होऊन. आणि दुसरा कोण एकटा आहे तू? एकच आहे, आज लेबर नाही आहे. उसके बाद आयडी आहे ना तुझ्याकडे आयडी तर दे ना. आयडी असतं तर लगेच दिलं असतं ना दादा. कंपनीनं म्हटलं आयडी नाही दिला, मग काय? आणि कोणालाही जर असं कोणी येऊन टाकून देईल मग? करेक्ट मग तुला तिकडे यावं लागेल पोलीस स्टेशनला आता. तर आयडी म्हणजे काय, ऐकून आपला घे, license असतं. ऐकून घे. तू महानगरपालिकेची गाडी चालवतोय, तुझ्याकडे काही तर प्रूफ पाहिजे ना. तू महानगरपालिकेचा कर्मचारी आहे म्हणून. पाहिजे का नको? पाहिजे का नको तू? अरे महानगरपालिकेची गाडी चालवतोय तू, अशी कशी गाडी तुझ्या हातात दिली कोणी? त्यांना असं देणार तुला? सुपरवायझरचं पण नाव माहित नाही त्यांना. तुला काहीतरी माहिती पाहिजे ना. आता हे ते दुसऱ्या टी शर्ट तुला काहीतरी माहिती पाहिजे दादा, असं कसं चालेल? तुला पोलीस स्टेशनला यावं लागेल आता. गाडी घेऊ ना गाडी आपण. तो ये पूरी कर रहा है, पानी मार के और उसको गंदा कर रहा है. आता आपल्याला माहितीच आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका कचरा केल्यावर फाईन मारते. तुम्ही रस्त्यावर जर कचरा फेकला किंवा ओलं केलं किंवा कोणाला जर अपघाताचं जर वातावरण वाटलं तर त्याच्यावर जे आहे तर फाईन होतं. आता इथं काय होणार आहे, आता पोलीस आलेले आहेत, आता बघू पोलीस काय त्याच्यावर बोलणं होतंय आणि काय त्यांना पनिशमेंट भेटते. तर इथं वनराई पोलीस आलेली आणि आता पोलीस या गाडीला आणि ड्रायव्हरला जेव्हा त्याला माहीतच नाही या कारणाने पोलीस स्टेशनला गाडी घेऊन जात आहेत. जसं आपण दाखवलं की हे लोक कोणालाही मुजोरपणे बोलतात, त्यांना 10 दिवसच होतात. आपण अशा अनेक बातम्यांमध्ये आपल्याला दाखवलं, कोणालाही विचारलं तर मला 10 दिवस झाले किंवा मला 8 दिवस झाले, हेच कारण हे लोक देतात. त्या कारणास्तव पोलिसांना इथे बोलवायला लागलं आणि पोलीस त्यांना आता पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले. अशा अपडेटसाठी बघत राहा मुंबई न्यूज सोबत. अली आमदार, गोरेगाव.